थोडासा मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्ही घराणी बदललीत. आधी वसंतराव कुलकर्णी, तिथे आग्रा ग्वाल्हेर आणि इथे जयपूर असं तुम्ही आलात. याचा तुम्हाला त्रास झाला की फायदा झाला? घराणं बदलताना नक्कीच त्रास झाला. मी जसं म्हटलं ना की आकारयुक्त गाणं हे गाताना नक्कीच संपूर्ण आपली गायकी बदलणं. कारण का इट इज द माइंड दॅट सिंग्स, नॉट युअर व्हॉइस. तुमची गाण्याची पूर्ण गायकी बदलायची तेव्हा तुमचं थिंकिंगच बदलावं लागतं, तुमचे विचार बदलावे लागतात. ते खूप कठीण आहे. पूर्ण शैलीच बदलावी लागते. शैली बदलायची म्हणजे विचार आधी बदलला पाहिजे. तुमच्या सांगीतिक मूल्य बदलली पाहिजे तुमची. हे सुंदर आहे का ते सुंदर आहे, ह्याच्यापेक्षा ते सुंदर वाटतंय, हे तुम्ही ह्या विचारावर आधी तुम्ही पक्क झालं पाहिजे की हा विचार जास्त सुंदर आहे. आणि मग त्याच्यावर काम करणं आलं. त्याच्यामुळे हे नक्कीच चॅलेंजिंग तर नक्कीच आहे. पण मग कसा बॅलन्स कसा केलात तुम्ही? मला वाटतं एकदम ताकदीचा गुरु असला तर होतच. आणि कन्व्हिन्स झालं पाहिजे ना तुम्ही. तुम्ही मगाशी किशोरीताईंचं वर्णन नायगारा धबधबा असं केलं. हो. आणि आहेच तो नायगारा धबधबाच आहे. पण तुम्ही असंही म्हटलं होतं एका मुलाखतीमध्ये की माणूस 24 तास धबधब्याखाली बसून राहू शकत नाही. काय अर्थ आहे या तुमच्या विधानाचा? म्हणजे इथे किशोरीताईंना कमीपणा देण्याचा कुठेही प्रश्न नाही, त्या महानच आहेत. पण तरी सुद्धा तुम्ही असं म्हटलं, याचा अर्थ स्वतंत्र व्यक्तिमत्व जपण्यासाठी तुम्हाला त्यांच्यापासून दूर व्हावंसं वाटलं का? मला, मी ज्याप्रमाणे म्हटलं ना, आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक गायक गात असतो. आणि बॉरोड विचार हा आपल्या स्वतःच्या शोधामध्ये उपयोगाचा नाही आहे. प्रत्येकाला आपलाच मार्ग, आपलाच विचार, माझा आवाज, माझी बुद्धी, याची झेप किती आहे ह्याचा प्रत्येकाला अभ्यास करावाच लागतो. आणि तोच शोध फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि जे मला वाटतं ते चुकीचं असू शकतं, त्यामुळे असं काही गरजेचं नाही. परंतु ताईंचे विचार हे अतिशय बुद्धिमान. इतक्या मोठी विदुषी मी पाहिलेली नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये आज, की ज्या संपूर्ण जीवन त्यांनी संगीताला वाहून घेणे याचा अर्थ त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यावर कळतो की त्यांना संगीताशिवाय दुसरं काही नाहीच जीवनात. त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यापासून दूर जाणं जे आहे हे, मला वाटतं त्यांचे जे विचार इतके, नायगरा धबधब्याखाली आपण किती वेळ उभे राहू शकतच नाही ना, डोकं गरगरेल डोकं. आणि त्यांची गायकी पण, त्यांच्या ज्या स्वराकृती, एक स्वराकृती इतकी कॉम्प्लिकेटेड, खूप, म्हणजे सूर्याकडे पाहिल्यावर जसे डोळे दिपतील तशी ती अवस्था आहे. बरोबर आहे. मला इथे तुम्हाला असं विचारायचं आहे, मी असं वाचलंय की ज्या वेळेला तुम्ही किशोरीताईंकडे होतात तेव्हा 2 वर्ष तुम्ही जवळजवळ तिथे होतात. त्यानंतर शेवटच्या काळामध्ये तुम्हाला पुलं भेटले, पुलंकडे तुम्ही जात होतात आणि पुलंनी हा तुम्हाला सल्ला दिला, कारण तिथे तुमच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला होता आणि जो स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये काही गैर नाही. हे खरं आहे का? म्हणजे जेव्हा मी किशोरीताईंच्या नंतर काय करायचं हा प्रश्नच आला, मला खूप मोठा प्रश्न होता. आणि ताईंच्याकडे बसल्यावर लक्षात आलं की मी गाऊच नाही शकत. ती अशी एक अवस्था होती निखिलजी. तुम्हाला भीती वाटायची त्यांची? नाही, खूप प्रेम वाटायचं. ऑस्ट्रक ज्याला म्हणतो ना, ते खरंच असं वाटायचं. आणि नक्कीच असं वाटतं, कारण त्यांनी आपली एक वेगळी वाट अशी निर्माण केलेली आहे आणि एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो ना, आणि त्यांचा ऑरा एक असा प्रचंड आहे की त्याच्यात आपण असे ओढले जातो. आणि असंच माझ्या लक्षात मला वाटायचं की कशी गाऊ मी. ताई अशा मी गाण्याची गरजच नाही. पण स्तब्ध झाला. हो, मग मला भाई काकांच्याकडे, तेव्हा ते एनसीपीए मध्ये होते, मला एनसीपीएची स्कॉलरशिप मिळत होती ना, मग मला भाई काका म्हणाले तू वसंतराव, म्हणजे तेव्हा मी ताईंकडे नव्हते जात ना, मग ते म्हणाले तू वसंतरावांच्याकडे जा परत. आणि मग मी परत वसंतरावांकडे गेले. मला सांगा, आता पुलंचं नाव निघालंय की ह्या भाई काकांचा तुमच्या आयुष्यावर प्रभाव आहे, याचं कारण त्यांच्याबरोबर तुम्ही नाट्यसंगीताचा कार्यक्रम मला एनसीपीएला केला. हो. आधी पुलं, मला असं वाटतं असे एक श्रोता होते. मला नेहमी असं वाटतं की जर खऱ्या
गाण्याचा आनंद घ्यायचा असेल एखाद्या व्यक्तीला तर त्यांनी अहंकार शून्य होणं फार गरजेचं आहे. जिथे मी गायले, मी गाते, मी ऐकलंय, मी ह्यांना ऐकलंय, मी त्यांना ऐकलंय, हे जर डोक्यात ठेवून मी गाणं ऐकायला लागले तर ते सारखं मध्ये येतं. आणि भाई काकांमध्ये ते काही नव्हतं की मी एक चांगला श्रोता आहे हे सुद्धा त्यांच्या तो क्षण, त्या क्षणी तो जो गायक समोर बसला आहे तो जसा गाईल, जशी लकेरेल त्याप्रमाणे दाद, हा तो क्षण जगणे, ही जी गोष्ट आहे ना भाई काकांची जबरदस्त. त्यांनी कुमारजींना म्हणजे कोळून प्यायले होते. कुमारजी, मनसूरजी, भीमसेनजी, वसंतराव, ह्या सगळ्यांचं गाणं इतकं ते कोळून प्यायलेले होते. परंतु आमचं पण गाणं जे ऐकायचे ते इतके निरागसपणे ऐकत होते निखिलजी की आपल्यालाही वाटायचं की अरे यांना काहीतरी छान. आम्हाला तेव्हा कुठं माहिती होतं की वसंतरावजी किती मोठे आहेत, देशपांडेजी किंवा कुमारजी, कारण का शिखरावर ते आणि आम्ही अगदी पायथ्याशी, कुठलं शिखर दिसतही नव्हतं तेव्हा. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यात पाहिल्या. मग एखादी गोष्ट शिकवायची, जसं तो नाट्यसंगीताचा कार्यक्रम त्यांनी हो बसवला हो, होता. भाई काकांनी एक गाणं शिकवलं होतं मला, पुष्प पराग सुगंधित शीतल मते मंद सरेवन वायु हा पुष्प पराग. इतकं सुंदर त्यांनी सांगितलं. ह्याच्यात हे टप्पा स्टाईलचं गाणं आहे, टप्पा गायकी आहे. त्याच्यातली जे ही जी गोष्ट आहे, ते म्हणाली जसे ससे इकडून तिकडून जातील ना तसे असे ते उड्या मारतील, ते डोळ्यासमोर ठेवतो. त्यामुळे तेव्हा इतकं छान लगेच डोक्यात बसलं की त्यातला तानेचा पॅटर्न कसा आहे. किंवा एखादी त्यांनी एकच प्याला नाटकामध्ये सिंधू ओव्या गाते आपल्या मुलाला घास भरवताना, अतिशय हलाखीची परिस्थिती तिची असते तेव्हा. ते इतकं सुंदर त्यांनी मला त्याची पार्श्वभूमी त्या गाण्याची इतकी सुंदर समजावून दिली की स्वर एक भाव सांगत असतात आणि त्याला जेव्हा शब्द कॉम्प्लिमेंट करतात तेव्हा तो भाव अजून छान प्रगट होतो. नाट्यसंगीतामध्ये, शास्त्रीय संगीतामध्ये स्वरच महत्वाचे आहेत, स्वरच आत्मा आहे. घास घे रे तान्ह्या बाळा, घास घे रे तान्ह्या बाळा, गोविंदा गोपाळा भरवी यशोदा माई, सावळा नंद बाळ घे, घास घे रे तान्ह्या बाळा. हे त्यांनी भाई काकांनी शिकवलं. पण त्याची पार्श्वभूमी त्यांनी इतकी छान सांगितली की ती कुठल्या मूडमध्ये गात असेल. भाई काका म्हणजे फार ग्रेट होते. उदय टिकेकर याचा तुमच्या गाण्यामध्ये काय सहभाग आहे, त्याचं योगदान काय आहे? मला वाटतं जी गाणारी बायको असते ना ती सगळ्यात जास्त रमत असते संगीतामध्ये. संसार हा थोडीशी बॅकसीटच घेतो. त्याच्यामुळे हे समजून घेणारा नवरा असणं अतिशय गरजेचं आहे.